आज आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील भारतातील नाणे बाजाराचा अभ्यास करणार आहोत। भारतातील नाणे बाजार प्रामुख्याने दोन क्षेत्रात विभागलेलं आहे, एक संघटित क्षेत्र आणि दुसरं असंघटित क्षेत्र। तर संघटित क्षेत्रामध्ये ज्या काही वित्तीय संस्था आहेत त्यात सर्वोच्च स्थानी ही भारतीय रिझर्व्ह बँक आहे। तर भारताच्या म्हणजेच देशाच्या विकासासाठी आणि देशाच्या वृद्धीसाठी भारतीय रिझर्व्ह बँक ही रिझर्व्ह बँक ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते। म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेतील वित्तीय क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक ही महत्त्वाची बँक आहे, कारण की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धोरणावरच आपल्या देशाचा विकास अवलंबून असतोय आणि देशाचा विकास अवलंबून असतोय। म्हणून आज आपण भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच मध्यवर्ती बँकेचा आज आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ सबस्क्राइब करा, मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा सर्वांना फायदा होईल। तर भारतीय रिझर्व्ह बँक यालाच आपण सेंट्रल बँक सुद्धा म्हणतोय किंवा मध्यवर्ती बँक सुद्धा म्हणतोय। आधुनिक अर्थव्यवस्थेत आर्थिक विकासाच्या दृष्टीने मध्यवर्ती बँकेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे। संपूर्ण बँक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी आज जगातील जवळपास सर्वच देशात मध्यवर्ती बँक आहे। वेगवेगळ्या देशात मध्यवर्ती बँका वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात। अमेरिकेत ती फेडरल रिझर्व्ह सिस्टीम या नावाने ओळखली जाते, तर इंग्लंडमध्ये ती बँक ऑफ इंग्लंड या नावाने ओळखली जाते। इंग्लंडची मध्यवर्ती बँक ही मध्यवर्ती बँक व्यवसायाची जननी मानली जाते। बँक ऑफ इंग्लंडची स्थापना 1664 मध्ये करण्यात आली। त्या मानाने भारतात उशिरा म्हणजे 1 एप्रिल 1935 रोजी मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आली। याच मध्यवर्ती बँकेला भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँक या नावाने आपण ओळखतोय। याला शॉर्टमध्ये RBI म्हणतात। तर आपल्या देशातील म्हणजे अर्थव्यवस्थेतील जे काही वित्तीय व्यवहार आहेत किंवा बँकांचे व्यवहार आहेत हे सर्व RBIच्या धोरणानुसार चालतात। कर्ज देणे, त्याच्यावरील व्याजदर आणि किती मुदतीसाठी कर्ज द्यायचं हे सर्व रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार चालत असतात। रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात येऊन या बँकेवर पूर्णपणे केंद्र सरकारची मालकी प्रस्थापित करण्यात आली। मध्यवर्ती बँकांना केंद्रीय बँक किंवा सेंट्रल बँक सुद्धा म्हणतात। तर या मध्यवर्ती बँकेचा म्हणजेच रिझर्व्ह बँकेचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला अर्थतज्ञांनी ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत त्यापैकी जे काही विशेष म्हणजे प्रमुख व्याख्या आहेत त्या प्रमुख व्याख्यांचा अभ्यास आपण इथं करूया। नंबर 1, मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे। मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा म्हणजेच पैसा व पतपैसा आणि बँकिंग संरचनेतील अर्थव्यवस्थेत जेवढ्या काही वित्त संस्था आहेत, जेवढ्या काही बँका आहेत म्हणजेच व्यापारी बँका वगैरे ह्या सर्व बँकाची शिखर संस्था म्हणजे मुख्य संस्था म्हणजे मध्यवर्ती बँक आहे। तर सर्व या बँकिंग रचनेमध्ये ती सर्व बँकिंग संस्थेवर ती नियंत्रण ठेवत असते आणि मुद्रेवर सुद्धा नियंत्रण ठेवत असते। अशा बँकेला आपण मध्यवर्ती बँक म्हणतोय। तर ही व्याख्या आहे डॉक्टर M.H. डिकॉक यांची व्याख्या आहे। दुसरी व्याख्या पाहू, अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय। आता अर्थव्यवस्थेमध्ये पतपुरवठा कोण करतात, पतनिर्मिती कोण करतात, अर्थव्यवस्थेतील ह्या विविध वित्त संस्था करतात। म्हणजेच प्रामुख्याने व्यापारी बँका ह्या पतनिर्मिती करत असतात आणि जास्तीची पतनिर्मिती झाली की अर्थव्यवस्थेमध्ये तेजी निर्माण होते आणि तेजीचे दूरगामी परिणाम हे अर्थव्यवस्थेला भोगावे लागतात। म्हणून जास्तीची पतनिर्मिती होऊ नये आणि कमीही होऊ नये यासाठी व्यापारी बँकेच्या पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेची निर्मिती झालेली आहे। म्हणजेच पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय। तर ही व्याख्या आहे प्राध्यापक W.A. शॉ यांची ही व्याख्या आहे। मग अशा पद्धतीनं या व्याख्येवरून आपल्याला सर्वसमावेशक अशी एक व्याख्या तयार करता येईल सोप्या आणि साध्या भाषेमध्ये। देशातील मौद्रिक व बँक पद्धतीचे नियंत्रण करून तिच्यात स्थैर्य प्रस्थापित करणारी मौद्रिक संस्था म्हणजे मध्यवर्ती बँक होय। म्हणजे बँक पद्धतीचे मौद्रिक म्हणजेच पैसा आणि बँक पद्धतीचे सर्व बँकावर नियंत्रण प्रस्थापित करून आणि त्यांच्यात स्थैर्य म्हणजे पैसा आणि बँकेच्या व्यवहारामध्ये स्थैर्य प्रस्थापित करणारी मौद्रिक संस्था म्हणजे वित्तविषयक संस्था म्हणजे पैशाविषयक संस्था म्हणजे मध्यवर्ती बँक आहे। याचाच अर्थ मध्यवर्ती बँक ही सरकारची बँक, बँकांची बँक आणि अर्थव्यवस्थेतील वित्तपुरवठ्यावर म्हणजे पतपैशावर आणि पैशावर नियंत्रण स्थैर्य प्रस्थापित करून, स्थैर्य निर्माण करून, स्थैर्य टिकवून आणि त्या पैशावर आणि पतपैशावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक आहे। तर या व्याख्येवरून आपल्याला मध्यवर्ती बँकिंगची काही कार्य स्पष्ट दिसून येतात। तर मग आपण पाहू आज भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य। रिझर्व्ह बँकेची कार्य या कार्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कार्य आहे
चलन निर्मिती म्हणजे चलन निर्मिती नाणे आणि 1 रुपयाच्या नोटा सोडून सर्व कागदी नोटा छापण्याची मक्तेदारी कायद्याने मध्यवर्ती बँकेला दिलेली आहे. भारतात हे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. म्हणजे रिझर्व्ह बँक चलनी नोटाची निर्मिती करत असते. तर ह्या नोटांची निर्मिती करताना किमान राखीव निधी पद्धतीचा अवलंब केला जातो. दुसरं कार्य आहे रिझर्व्ह बँकेचं सरकारची बँक. व्यापारी बँक लोकांची जशी बँकविषयक कामे करतात तशीच सरकारची बँकविषयक कामेही भारतीय रिझर्व्ह बँक करीत असते. सरकारची रोख रक्कम व शिल्लक सांभाळणे, सरकारच्या विविध खर्चासाठी चलनी नोटा उपलब्ध करून देणे, स्वतः आपल्याकडून कर्ज देणे आणि स्वतःकडे नसेल तर सरकारला विदेशातून कर्ज उभारून देणे, घेतलेल्या कर्जावरील व्याज देणे, सरकारमार्फत त्या कर्जाची सरकारद्वारे कर्जाची परतफेड करणे, कर्जाची हमी घेणे, सरकारला परकीय चलन उपलब्ध करून देणे आणि सरकारला आर्थिक व चलनविषयक बाबतीत सल्ला देणे इत्यादी सरकारची कामे आपली रिझर्व्ह बँक करीत असते. तसेच सरकारचा प्रतिनिधी म्हणूनही रिझर्व्ह बँक ही काम करत असते. मग त्यानंतर तिसरं कार्य आहे बँकांची बँक. लोकांची बँक व्यापारी बँक म्हणजे जनतेची बँक ही व्यापारी बँक आणि सर्व व्यापारी बँकांची बँक म्हणजे मध्यवर्ती बँक म्हणजेच भारतातील रिझर्व्ह बँक आहे. म्हणजे व्यापारी बँका लोकांना ज्या सेवा देतात त्या सर्व सेवा मध्यवर्ती बँका आपल्या सरकारला देत असतात. म्हणजे बँकांना देत असतात. व्यापारी बँका अडचणीत आल्या तर त्यांना कर्ज देणे, हुंड्या वटविणे, त्यांचा राखीव निधी सांभाळणे आणि त्यानंतर त्यांचा हिशेब तपासणे आणि तसेच त्या निरसन केंद्र म्हणूनही काम करणे, त्यांना योग्य तो सल्ला देणे, मार्गदर्शन करणे. मग अशा पद्धतीनं मध्यवर्ती बँक हा व्यापारी बँकांचा तत्ववेत्ता मार्गदर्शक म्हणून कार्य करीत असते. म्हणूनच मध्यवर्ती बँकेला म्हणजे रिझर्व्ह बँकेला बँकांची बँक असंही म्हटलं जाते. चौथं कार्य आहे परकीय चलनाचा सांभाळ. चौथं कार्य आहे परकीय चलनाचा सांभाळ करणे हे मध्यवर्ती बँकेचं महत्त्वाचं काम आहे. देशाच्या मालकीचे सोने सरकारला परकीय व्यवहारातून मिळणाऱ्या चलनाचा सांभाळ करण्याचं काम मध्यवर्ती बँका म्हणजेच रिझर्व्ह बँक करीत असते. म्हणजे विदेशी व्यापार करत असताना जे काही विदेशी चलन मिळते म्हणजे परकीय चलन मिळते देशाला, जसं अमेरिकेचं डॉलर आहे, इंग्लंडचं पाऊंड आहे, जपानचं येन आहे, फ्रान्सचं फ्रँक आहे, असं जे काही विदेशी चलन आपल्या देशाला विदेशी व्यापारातून मिळत असते त्या चलनाचा सांभाळ करून महत्त्वाच्या कामासाठी परकीय चलन उपलब्ध करून देण्याचं काम रिझर्व्ह बँक करीत असते. त्यानंतर नंबर 5 विनिमय दरात स्थैर्य. विनिमय दरात स्थैर्य म्हणजे परकीय चलनाचा विनिमय दर म्हणजे आपल्या देशातलं चलन आपल्या देशाच्या चलनाशी विदेशी चलनाचा दर ठरवण्याचं काम मध्यवर्ती बँक करीत असते आणि त्या विनिमय दरात योग्य तो बदल घडून आणण्यासाठी सरकारला सल्ला देणे आणि विनिमय दरात स्थैर्य टिकविण्याचे काम सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँक करीत असते. तसेच दुसऱ्या देशाच्या चलनाच्या खरेदी विक्रीचे व्यवहारही ही भारतीय रिझर्व्ह बँक करीत असते. त्यानंतर पतपैशावर नियंत्रण करण्याचं काम ही मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक करीत असते. व्यापारी बँका नफ्याच्या प्रेरणेने जास्तीची पतनिर्मिती करतात. म्हणजे मूळ ठेवीच्या आधारावर कितीतरी पट पतपैशाची निर्मिती करतात, त्याला पतपैसा म्हणतात. तर नफ्याच्या हव्यासापोटी व्यापारी बँका काय करतात, जास्तीची पतनिर्मिती करतात. त्यामुळे देशामध्ये भाववाढ होते आणि गरजेपेक्षा पतपैसा कमी होत असेल तर आर्थिक विकास खुंटतो. म्हणजे जास्तीची पतनिर्मिती आणि कमी पतनिर्मिती सुद्धा नको तर आर्थिक विकास खुंटतो. तर मध्यवर्ती बँक आपल्या पतनियंत्रणाच्या साधनाद्वारे या पतपैशावर नियंत्रण ठेवीत असते. म्हणजेच आपल्या देशामध्ये किती पतपैशाची आवश्यकता आहे तेवढाच पैसा पतपैशाची निर्मिती करावी, जास्तीची करू नये आणि कमीही करू नये असं नियंत्रण ठेवण्याचं काम मध्यवर्ती बँका करीत असतात. तर पतपैशावर नियंत्रण ठेवण्याची जी काही या रिझर्व्ह बँकेकडे काही साधने आहेत, प्रामुख्याने 2 साधने आहेत. एक आहे संख्यात्मक साधन. पतपैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामुख्याने 2 साधनाचा उल्लेख केला जातो. एक आहे संख्यात्मक साधने. या संख्यात्मक साधनामध्ये बँक दर, खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री आणि राखीव निधीचं प्रमाण यांचा समावेश होतो. म्हणजे या साधनाद्वारे पतपैशावर नियंत्रण ठेवण्याचा संख्यात्मक साधनाद्वारे मध्यवर्ती बँका करीत असतात. म्हणजेच
आपल्या अर्थव्यवस्थेतील संख्या पतपैशाच्या संख्येत पतपैशाची संख्या कमी जास्त करून पतपैशावर नियंत्रण ठेवण्याचं काम मध्यवर्ती बँका या संख्यात्मक साधनाद्वारे करीत असतात। आणि मध्यवर्ती बँकेचं दुसरं साधन आहे गुणात्मक साधने, म्हणजेच गुणात्मक साधनामध्ये प्रामुख्याने कर्जावरील तारणाचे प्रमाण, कर्ज वाटपावर नियंत्रण, नैतिक समजावणी अशा साधनांचा समावेश होतो। म्हणजेच या गुणात्मक साधनामध्ये पैशाचा ओघ अनुत्पादक क्षेत्राकडून उत्पादक क्षेत्राकडे म्हणजेच चांगल्या कामासाठी पैशाचा वापर करावा असा सल्ला देण्याचं काम मध्यवर्ती बँका करतात। म्हणजेच संख्यात्मक आणि गुणात्मक साधनाद्वारे अर्थव्यवस्थेमध्ये पतपैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक करीत असते। त्यानंतर आहे 7वा पॉईंट, म्हणजे रिझर्व्ह बँकेचं 7वं कार्य आहे आकडेवारी गोळा करणे व ती प्रसिद्धीस देणे। आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे म्हणजे मध्यवर्ती बँक ही बँकिंग व देशाच्या कृषी, उद्योग, वित्त व आयात निर्यात इत्यादी अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारी व माहिती गोळा करते आणि ती सर्व संकलित करते आणि जमा झालेली माहिती ही प्रसिद्धीस देण्याचं कामही भारतीय रिझर्व्ह बँक करीत असते। त्यानंतर 8वं कार्य आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचं विकासात्मक कामे। विकासात्मक कामे म्हणजे मध्यवर्ती बँक ही निमशहरी म्हणजेच ग्रामीण संरक्षण देणे, कृषी व औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी विकासात्मक कामे करण्याचंही काम मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक करीत असते। त्यानंतर शेवटचं आणि 9वं कार्य आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचं निरसन केंद्र। निरसन केंद्र म्हणजे व्यापारी बँका दिवसभर चेकद्वारे देण्याघेण्याचे व्यवहार करीत असताना परस्परात देणीघेणी निर्माण होतात। ही देणीघेणी मिटविण्यासाठी मध्यवर्ती बँक निरसन केंद्र म्हणून कार्य करते किंवा निरसन ग्रहाची किंवा निरसन केंद्राची स्थापना केलेली आहे। मग अशा पद्धतीनं भारतीय रिझर्व्ह बँकेची ही कार्य आहेत। प्रामुख्याने भारतीय रिझर्व्ह बँक हे चलन निर्मिती करते, ती सरकारची बँक म्हणून सरकारचे सर्व बँकविषयक कामे करते। बँकांची बँक म्हणजे अर्थव्यवस्थेत सर्व वित्त संस्थेची बँक आहे ही, आणि परकीय चलनाचा सांभाळ करते, विनिमय दरात म्हणजे आपल्या देशी चलनाचा विदेशी चलनाशी विनिमय दर ठरवणे आणि तो स्थिर म्हणजे त्याच्यामध्ये स्थैर्य टिकवण्याचं काम करते। पतपैसा म्हणजे व्यापारी बँकांनी निर्माण केलेल्या पतपैशावर नियंत्रण ठेवण्याचंही काम करते आणि आपल्या देशातील म्हणजे अर्थव्यवस्थेतील जी काही वित्त संदर्भात जी काही माहिती आहे ती सर्व माहिती संकलित करते आणि ती प्रसिद्धीस देण्याचं कामही मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक करते आणि विकासात्मक कार्य करते। आणि तसेच निरसन व्यापारी बँकांचं निरसन ग्रह किंवा निरसन केंद्र म्हणून सुद्धा रिझर्व्ह बँक ही कार्य करीत असते। मग अशा पद्धतीनं भारतीय रिझर्व्ह बँकेची ही कार्य इथं संपलेली आहेत। त्यानंतर पाहू आपण दुसरा घटक म्हणजे या नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये दुसरा आणि महत्त्वाचा घटक तो आहे व्यापारी बँका। व्यापारी बँका ज्यांना आपण कमर्शियल बँका म्हणतोय, ह्या व्यापारी बँकांची निर्मिती नफ्यासाठी निर्माण झालेली आहे, म्हणजे नफ्याच्या उद्देशाने ही व्यापारी बँकाची निर्मिती झालेली आहे। तर पाहू आपण व्यापारी बँका कशाला म्हणतात, व्यापारी बँकांचा इथं आपण अभ्यास करू। तर व्यापारी बँका म्हणजेच कमर्शियल बँक जगाच्या आर्थिक प्रगतीत पैसा आणि बँका यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। सध्याची आर्थिक प्रगती केवळ पैसा व बँका यांच्या अस्तित्वामुळे शक्य झाली। बॅबिलोन, रोम व भारत यासारख्या देशात अगदी प्राचीन काळापासून बँकिंग व्यवसाय केला जात होता। अर्थात तेव्हाच्या बँकेचे स्वरूप वेगळे होते आणि बँकिंग व्यवसायाचे पूर्वज म्हणून सोनार, सराफ व व्यापारी यांचा उल्लेख केला जातो। भारतातील रिझर्व्ह बँक अधिनियम 1934च्या दुसऱ्या विभागात अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश आहे। आता व्यापारी बँका म्हणजे व्यापारी बँक ही अशी संस्था आहे की जी लोकांच्या ठेवी स्वीकारते। व्यापारी बँका अशी संस्था आहे की जी लोकांच्या ठेवी स्वीकारते आणि हा पैसा गरजू लोकांना कर्जे देते। थोडक्यात ठेवीचे रक्षणकर्ता म्हणून काम करताना बँका बचतीला प्रोत्साहन देऊन तिचे रूपांतर गुंतवणुकीत करतात। या प्रक्रियेतून बँका ठेवीपेक्षा अधिक व्याजदराने कर्जे देऊन राहिलेल्या फरकातून अधिक नफा प्राप्त करतात। याचाच अर्थ समाजातील विखुरलेल्या बचतीच्या छोट्या रकमांचा ओघ बँकेद्वारे उद्योग व व्यवसायाकडे वळविला जातो। म्हणूनच व्यापारी बँकांना अर्थव्यवस्थेतील रक्तवाहिनी म्हटले जाते। बँक ही संस्था सर्वांच्या परिचयाची असली तरी बँकेची व्याख्या करणे कठीण आहे। या विषयातील तज्ज्ञांनी केलेल्या काही प्रमुख व्याख्या आहेत, तर आपण या प्रमुख व्याख्यांचा अभ्यास आपण इथं करू। तर
ही सर्वात पहिली व्याख्या आहे व्यापारी बँकांची. बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर परत करणारी संस्था होय. म्हणजेच पहा, याचा अर्थ ही व्याख्या आहे भारतीय नियमन कायदा 1949 मध्ये जी काही समिती स्थापन झाली त्यांची ही व्याख्या आहे. बँकिंग म्हणजे व्यापारी बँका म्हणजे कर्ज देण्यासाठी लोकांना गरजू लोकांना कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारते आणि त्या ठेवी मागणी केल्यानंतर ठेवलेल्या ठेवी जेव्हा ग्राहक म्हणजेच खातेदार जेव्हा मागणी करतात तेव्हा मागणी केल्याबरोबर त्यांना परत करणारी ही संस्था आहे. म्हणजे याला आपण व्यापारी बँका असे म्हणतोय. दुसरी व्याख्या आहे पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक म्हणतात, म्हणजेच व्यापारी बँक म्हणतात. ही व्याख्या आहे प्राध्यापक केर्न क्रॉस केर्न क्रॉस यांच्या व्याख्येतून असं स्पष्ट होते की देशामध्ये जो काही पैसा आहे, पैसा आणि पतपैशाचे व्यवहार, पतपैसा म्हणजे व्यापारी बँकांनी आपल्या क्रेडिटवर म्हणजे आपल्या बँकेच्या विश्वासावर म्हणजेच आपल्या पतीवर निर्माण केलेल्या पैशास आपण पतपैसा असे म्हणतोय. तर पैसा आणि पतपैसा व्यापारी बँकांनी, पैसा आणि बँकांनी निर्माण केलेला पैसा म्हणजे पतपैसा, या दोन्ही व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात, म्हणजेच याला व्यापारी बँक असे म्हणतात. तर या व्याख्येवरून आपल्याला या दोन्ही व्याख्येवरून एक साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये एक व्याख्या आपल्याला तयार करता येईल. नफ्याच्या उद्देशाने लोकांकडील ठेवी स्वीकारून जमा झालेल्या ठेवीतून गरजू लोकांना कर्ज देणाऱ्या नफ्याच्या उद्देशाने लोकांकडील ठेवी स्वीकारून जमा झालेल्या ठेवीतून गरजू लोकांना कर्ज देणाऱ्या वित्त संस्थेस व्यापारी बँका म्हणतात. मग अशा पद्धतीनं ही व्यापारी बँकेची सर्वसमावेश आणि तुम्हाला समजेल अशी ही व्याख्या आहे. तर या सर्व व्याख्येतून आपल्याला व्यापारी बँकांची काही ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट होतात किंवा काही बाबी स्पष्ट होतात, तर ते पाहू आपण. तर या सर्व व्याख्येतून व्यापारी बँकांची जी काही वैशिष्ट्ये दिसून येतात ते वैशिष्ट्य आपण इथं पाहू. तर या व्याख्येमध्ये सर्वप्रथम व्यापारी बँका काय करतात? लोकांकडून ठेवी स्वीकारतात. नंबर 2, मागता क्षणी ठेवी परत करतात. नंबर 3, पैसे कर्जाऊ देणे. नंबर 4, पैशाची गुंतवणूक करणे. नंबर 5, नफा मिळविणे इत्यादी बाबी ह्या व्याख्येतून स्पष्ट होतात. तर मग आज आपण पाहू व्यापारी बँकेच्या कार्याचा अभ्यास करू. व्यापारी बँकांची कार्य. व्यापारी बँका हा प्रामुख्याने 4 प्रकारची कार्य करतात. व्यापारी बँका ह्या प्रामुख्याने 4 प्रकारची कार्य करतात. नंबर 1 आहे ठेवी स्वीकारणे. नंबर 2 आहे कर्ज देणे आणि 3 आहे सहाय्यक कार्य, म्हणजे सर्वात महत्त्वाचं कार्य किंवा प्राथमिक कार्य आहे. प्रत्येक देशामध्ये व्यापारी बँकांना करावीच लागतात. ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे ही प्राथमिक कार्य आहेत. या कार्याला सहाय्य करणारी कार्य किंवा मदत करणारी कार्य म्हणजे सहाय्यक कार्य. या सहाय्यक कार्यांनाच दुय्यम कार्य सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर आहे चौथं कार्य व्यापारी बँकांचं पतनिर्मिती करणे. पतनिर्मिती म्हणजे बँकांनी आपल्या क्रेडिटवर निर्माण केलेला पैसा, याला पतनिर्मिती म्हणतात. प्रामुख्याने व्यापारी बँकांची 4 कार्य आहेत. एक आहे ठेवी स्वीकारणे आणि दुसरं आहे कर्ज देणे. म्हणजे या बँकांना ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे या मुख्य कामासाठी व्यापारी बँकांची निर्मिती झाली. आणि त्याचबरोबर सहाय्यक कार्यसुद्धा व्यापारी बँका करीत असतात आणि पतनिर्मितीसुद्धा करतात. हे सुद्धा व्यापारी बँकांचं महत्त्वाचं कार्य आहे. तर त्यानंतर आपण पाहू या व्यापारी बँकांची कार्य. या कार्यामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा ठेवी स्वीकारणे. तर ह्या व्यापारी बँका तुम्ही बघितलात नफ्याच्या उद्देशाने लोकांच्या ठेवी जमा करतात आणि जमा झालेल्या ठेवीतून गरजू लोकांना कर्ज देणारी संस्था म्हणजे ही व्यापारी बँक आहे. तर व्यापारी बँका प्रामुख्याने 4 प्रकारची कार्य करतात. नंबर 1 आहे ठेवी स्वीकारणे म्हणजेच व्यक्ती आपल्याजवळील जास्तीचे उत्पन्न विशिष्ट काळासाठी बँकेत ठेवतात त्या रकमेस ठेवी म्हणतात. या ठेवीचे 2 प्रकार आहेत. एक आहे मागणी ठेवी आणि दुसरं आहे निश्चित कालावधी ठेवी. मागणी ठेवी म्हणजे या ठेवीतला पैसा मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी म्हणतात. आणि निश्चित कालावधी ठेवी म्हणजे या ठेवी ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. तर पाहू आपण मागणी ठेवी.
मागणी ठेवी म्हणजे मागणीनुसार म्हणजे मागणी केल्याबरोबर पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना आपण मागणी ठेवी असं म्हणतोय. तर या मागणी ठेवीचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक आहे चालू ठेव आणि दुसरी आहे बचत ठेव. तर पाहू आपण चालू ठेव कशाला म्हणतात. बँकेच्या कार्यालयीन वेळेत कितीही वेळेस पैसे जमा करता येतात व ते केव्हाही गरजेनुसार बँकेतून काढता येतात. म्हणजे केव्हाही पैसे ठेवता येतात आणि केव्हाही पैसे काढता येतात. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बंधने नसतात. त्यास आपण चालू ठेवी असे म्हणतोय. या ठेवीवर काही बँका अत्यल्प व्याज देतात तर काही बँका मुळीच व्याज देत नाही. कारण की या चालू ठेवीचा जास्त करून बँकांना वापर करता येत नाही. कर्ज देण्यासाठी वापर करता येत नसल्यामुळे बँका या चालू ठेवीवर व्याज देत नाही. दिले तरी नाममात्र व्याज देत असतात. चालू ठेव खाते हे व्यापारी चालू ठेव खाते कोण उघडतात. चालू ठेव खाते हे व्यापारी, सार्वजनिक संस्था आणि विश्वस्त मंडळीकडून उघडले जातात. चालू ठेवीमध्ये शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत सुद्धा दिली जाते. चालू ठेवीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, शिल्लकीपेक्षा आपली चालू ठेव खात्यामध्ये जेवढी रक्कम आहे त्याहीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत दिली जाते. त्या सवलतीला आपण म्हणतोय अधिकर्ष सवलत असे म्हणतोय. त्यानंतर ठेवीच्या प्रकारामध्ये मागणी ठेवीमध्ये दुसरी ठेव आहे बचत ठेवी. बचत ठेवी म्हणजे ही ठेव कोण ठेवतात, कोण खाते काढतात, हे पगारदार, मध्यम उत्पन्न गट आणि लहान व्यापाऱ्यांना बचतीची सवय लागावी यासाठी बचत ठेवी सुरू केलेल्या आहेत बँकेंनी. या ठेवीत आठवड्यातून 1-2 वेळेस पैसे जमा करता येतात आणि काढता येतात. या ठेवीवर चालू ठेवीपेक्षा अधिक व्याज दिला जातो. त्यानंतर निश्चित कालावधी ठेवी. ठेवीच्या प्रकारामध्ये दुसरा प्रकार निश्चित कालावधी ठेवी म्हणजे या ठेवीमध्ये ठराविक कालावधीसाठी रक्कम ठेवली जाते म्हणून याला आपण निश्चित कालावधी ठेवी म्हणतोय. या निश्चित कालावधी ठेवीमध्ये प्रामुख्याने 2 ठेवीचा समावेश होतोय. तर 2 प्रकार आहेत निश्चित कालावधीचे. एक आहे आवर्ती ठेव आणि दुसरं आहे मुदत ठेव. या 2 ठेवीचा समावेश या निश्चित कालावधी ठेवीमध्ये होतोय. आवर्ती ठेव म्हणजे या आवर्ती ठेवीमध्ये दरमहा विशिष्ट काळापर्यंत एक विशिष्ट रक्कम भरावी लागते. ठरवून दिलेल्या कालावधीनंतर ठेवीदारास व्याजासह रक्कम परत मिळते. यावरील व्याजदर मुदत ठेवीपेक्षा कमी व इतर ठेवीपेक्षा जास्त असतो. आवर्ती ठेवी काय आहे, ग्राहकांना नियमितपणे बचत करण्यास प्रोत्साहन देतात. त्यानंतर मुदत ठेव पाहू आपण. मुदत ठेवी म्हणजे एका ठराविक मुदतीसाठी बँकेकडे ठेवीदाराने ठेवलेली रक्कम होय. सामान्यपणे ठेवीची मुदत 3 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत असते. ठेवीची मुदत जितकी जास्त तितकाच ठेवीवरील व्याजदर जास्त असते आणि मुदत कमी तर व्याजदर कमी. मुदत संपण्यापूर्वी ठेवी परत मिळत नाही, पण आवश्यकता पडल्यास ठेवीच्या आधारावर कर्ज मिळू शकते. या ठेवीतील पैसा बँकांना दीर्घकाळ वापरता येतो म्हणून या ठेवीवरील व्याजदर सर्व ठेवीपेक्षा जास्त असतो. म्हणजेच चालू ठेव, बचत ठेव आणि आवर्ती ठेव या तिन्ही ठेवीपेक्षा या मुदत ठेवीवर दिला जाणारा व्याजदर हा जास्त असतो. कारण की बँकांना या ठेवीतील पैशाचा दीर्घकाळ वापर करता येतो, कर्जासाठी वापर करता येतो म्हणून या ठेवीवर दिला जाणारा व्याजाचा दर हा जास्त असतोय. पुन्हा एकदा सांगतोय, ठेवीचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. एक चालू ठेव, दुसरं बचत ठेव, तिसरं आवर्ती ठेव आणि चौथं मुदत ठेव. तर चालू ठेव म्हणजे केव्हाही पैसे खात्यात भरता येतात आणि उचलता येतात, याला आपण चालू ठेव असे म्हणतोय. याच्यावर व्याज दिलं जात नाही, दिलं तरी नाममात्र असते. बचत ठेव म्हणजे ग्राहकांना बचतीची सवय लागावी, म्हणजे अल्प उत्पन्न गट, मध्यम वर्ग, पगारदार वर्ग यांना बचतीची सवय लागावी यासाठी या ठेवी सुरू केलेल्या आहेत. तर या ठेवीमध्ये आठवड्यातून एखाद वेळेस पैसे भरता येतात आणि काढता येतात. तर या ठेवीवर दिला जाणारा व्याजाचा दर हा चालू ठेवीपेक्षा जास्त असतो. त्यानंतर आहे तिसरी आवर्ती ठेव. आवर्ती ठेव म्हणजे एक दरमहा विशिष्ट काळापर्यंत एक विशिष्ट रक्कम भरावी लागते आणि तो कालावधी संपल्याबरोबर व्याजासह रक्कम परत मिळते. तर याला आपण आवर्ती ठेव म्हणतोय. तर या आवर्ती ठेवीवरील व्याजाचा दर हा चालू आणि बचत ठेवीपेक्षा जास्त असतोय. मग त्यानंतर आहे मुदत ठेव. मुदत ठेव म्हणजे एक ठराविक मुदतीसाठी बँकेकडे ठेवीदाराने ठेवलेली रक्कम म्हणजे मुदत ठेव होय. तर ही मुदत ठेव ही 3 महिन्यापासून 5 वर्षापर्यंतच्या मुदतीसाठी किंवा 10 वर्षापर्यंतच्या मुदतीसाठी किंवा कितीही जास्तीच्या मुदतीसाठी या ठेवीमध्ये पैसा ठेवता येतोय. तर या ठेवीवर दिला जाणारा बँकेकडून व्याजाचा दर हा सर्वाधिक असतोय. म्हणजेच या सर्व ठेवीपेक्षा जास्त व्याजदर या ठेवीवर दिला जातोय. त्यानंतर पाहू आपण
व्यापारी बँकांच्या कार्यामध्ये दुसरा प्रकार आहे किंवा दुसरं कार्य आहे कर्ज देणे. कर्ज देणे. तर पहा, व्यापारी बँका ठेवी स्वीकारतात, तर या जमा झालेल्या ठेवीतून गरजू लोकांना कर्ज देतात. गरजू लोकांना कर्ज देतात. ठेवीवर दिला जाणारा व्याजाच्या दरापेक्षा कर्जावरील व्याजाचा दर हा जास्त असतोय. म्हणजे ठेवीवरील व्याजाचा दर आणि कर्जावरील व्याजाचा दर या दोहोतील फरक, व्याजाच्या दरातील फरक म्हणजे व्यापारी बँकांचा नफा होय. ते जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी ते काय करतात, लोकांना आपल्याकडे जमा झालेल्या ठेवीतून म्हणजे पैशातून ते गरजू लोकांना, आलेल्या लोकांना कर्ज देत असतात. तर व्यापारी बँका आपल्याकडे जमा झालेल्या ठेवीतून गरजू लोकांना काय करतात, कर्ज देतात. तर कर्जाचे काही प्रकार आहे. नंबर 1 आहे कर्ज विविध स्वरूपात दिलं जाते. कर्ज व्यापारी बँका इतर बँकांना, व्यक्ती व संस्थांना कर्जे देतात. ही कर्जे अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीसाठी दिल्या जातात. कर्जाचा कालावधी जितका जास्त तितकाच व्याजदर जास्त असतो. मग कर्जामध्ये दुसरं कर्जाचा प्रकार आहे रोख कर्ज. रोख कर्ज म्हणजे कर्जदाराला योग्य तारणाच्या आधारे विशिष्ट रकमेचे कर्ज मंजूर केले जाते. मंजूर झालेले कर्ज कर्जदारांच्या खात्यावर जमा केले जाते. कर्जदार आपल्या खात्यातून गरजेनुसार पैसे उचलतो. त्या उचल रकमेवरच बँक व्याज आकारित असते. यालाच आपण रोख कर्ज म्हणजे जेवढे काही जमा झालेल्या पैशातून जेवढे काही तो उचलतो त्या उचल रकमेवरच व्याज आकारलं जाते. याला आपण म्हणतोय रोख कर्ज असे म्हणतोय. नंबर 3 आहे कर्जाचा तिसरा प्रकार अधिकर्ष सवलत. अधिकर्ष सवलत म्हणजेच ठेवीदारास त्यांच्या चालू खात्यात जमा असलेल्या, ही सवलत कोणाला दिली जाते, चालू खातेदारांना दिली जाते. म्हणजेच आपल्या चालू खात्यात जमा असलेल्या रकमेपेक्षा जेवढं काही बॅलन्स आहे त्यापेक्षा अधिक रक्कम हवी असल्यास योग्य तारणाच्या आधारे हे जादा रकमेचे कर्ज मंजूर केले जाते आणि प्रत्यक्ष उचललेल्या रकमेवरच व्याज आकारला जातो. तर ही सवलत थोड्या कालावधीसाठी कर्ज हवे असेल तेव्हा अंमलात आणली जाते. अधिकर्ष सवलत प्रामुख्याने चालू खातेदारालाच दिली जाते. ही अधिकर्ष सवलत ही प्रामुख्याने चालू खातेदारालाच दिली जाते, म्हणजे ह्या खात्यावर दिली जाते. त्यानंतर आहे हुंड्या वटविणे. हुंड्या वटविणे. हुंडी म्हणजे काय नेमकं? हुंडी म्हणजे धनकोने ऋणकोला लिहून दिलेली वचन चिठ्ठी म्हणजे हुंडी होय. हुंडी होय. ऋणको म्हणजे कर्ज घेणाऱ्याने धनकोला म्हणजे कर्ज देणाऱ्याला लिहून दिलेली वचन चिठ्ठी म्हणजे हुंडी होय. यामध्ये समजा एक्स व्यक्ती ए व्यक्ती कर्ज घेत आहे, तर ए व्यक्ती बी व्यक्तीकडून कर्ज घेत आहे, तर तो बी व्यक्तीला एक चिठ्ठी लिहून देतोय. काय लिहून देतोय? मी अमुक अमुक रक्कम तुमच्याकडून या व्याजदराने या कालावधीसाठी घेत आहे आणि कालावधी संपल्यानंतर या व्याजदराने ही रक्कम तुम्हाला परत करेन अशी कर्ज घेणारा कर्ज देणाऱ्याला एक चिठ्ठी लिहून देतोय. त्यालाच हुंडी म्हणतात. तर हे हुंड्या वटविण्याचं काम सुद्धा मध्यवर्ती बँका करीत असतात. म्हणजेच ऋणकोने धनकोला विशिष्ट रक्कम मुदतीनंतर परत देण्यासंबंधी दिलेली लेखी वचन चिठ्ठी म्हणजे हुंडी होय. हुंड्या वटविणे हा अल्प मुदतीचे कर्ज देण्याचाच एक प्रकार आहे. व्यापारी बँका हुंड्या वटविणे म्हणजेच हुंडीच्या आधारावर कर्ज देऊन हुंडीची मुदत संपेपर्यंत हुंडी आपल्याकडे ठेवते. मुदत संपल्यावर हुंडीची रक्कम व कमिशन ऋणकोकडून वसूल करते. यालाच हुंडी वटविणे म्हणतात. हुंडी वटवून आपल्या ग्राहकांना कर्ज देण्याचं काम व्यापारी बँका करीत असतात. म्हणजेच अशा पद्धतीनं कर्ज प्रामुख्याने 4 प्रकारे दिलं जाते. एक कर्ज, रोख कर्ज, आणि तिसरं अधिकर्ष सवलत आणि हुंडीच्या स्वरूपात कर्ज दिलं जाते. त्यानंतर व्यापारी बँकांच्या ह्या कार्यामध्ये तिसरं कार्य आहे हे ठेवी स्वीकारणे कर्ज देणे. हे प्राथमिक कार्य आहे. याला पुष्टी म्हणून एक तिसरं कार्य करते. याला सहाय्यक कार्य असे म्हणतात. व्यापारी बँकांची सहाय्यक कार्य म्हणजे यालाच आपण दुय्यम कार्य सुद्धा म्हणतो. तर दुय्यम कार्यामध्ये पहिलं कार्य आहे रकमा जमा करणे. म्हणजे खातेदारांच्या वतीने त्यांचे येणे म्हणजे आपल्या खातेदारांचे येणे असणाऱ्या रकमा म्हणजेच धनादेशाद्वारे रक्कम जमा करणे, ड्राफ्टद्वारे म्हणजे डीडीद्वारे रक्कम जमा करणे, शेअर्सवरील लाभांश म्हणजे खातेदार एखाद्या शेअर्सची खरेदी केलेला असेल तर त्याच्यावर जे काही महिन्याला वर्षाला जे काही लाभांश मिळते, प्रॉफिट मिळते, ते प्रॉफिट त्यांच्या खात्यात जमा करण्याचं काम व्यापारी बँका करीत असतात. त्याचबरोबर व्याज, वचन चिठ्ठी, बिले, भाडे इत्यादी गोळा करण्याचं काम सुद्धा मध्यवर्ती आपलं व्यापारी बँका करीत असतात. त्यासाठी नाममात्र कमिशन आकारलं जाते. त्यानंतर आहे नंबर 2 सहाय्यक कार्यामध्ये देणी देणे.
बँकेला खातेदाराने तसे आदेश दिल्यास खातेदाराच्या खात्यातून विम्याचे हप्ते, वीज बिल, दूरध्वनी बिल, कर इत्यादीच्या खात्यातून इत्यादी खात्यातून नियमितपणे भरल्या जातात. म्हणजेच ग्राहकांच्या वतीने म्हणजे खातेदाराच्या वतीने त्यांचे देण्याचं काम ही सुद्धा व्यापारी बँका करीत असतात. नंबर 3, इंटरनेट सुविधा, यालाच आपण ई बँकिंग असे म्हणतोय. अलीकडील काळामध्ये ई बँकिंगद्वारे व्यापारी बँका खातेदारांना इंटरनेटच्या आधारे त्यांच्या खात्यातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रकमांचं सुरक्षित हस्तांतरण करण्याची सुविधा देतात. म्हणजेच बँकविषयक सर्व सुविधा किंवा बँकविषयक कामे आपल्याला इंटरनेटद्वारे ई बँकिंगद्वारे सुद्धा आपल्याला करता येतात. ही सुविधा पुरवण्याचं काम व्यापारी बँकांनी केलेलं आहे. त्यानंतर आहे डीमॅट खाते. व्यापारी बँका ह्या काय करतात? व्यापारी बँका डीमॅट खात्याची सुद्धा आपल्याला सुविधा उपलब्ध करून देत आहेत. डीमॅट खाते म्हणजे व्यापारी बँका ग्राहकांना शेअर्सच्या खरेदी विक्रीसाठी डीमॅट खात्याची सुविधा उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यानंतर आहे सुरक्षित ठेव कप्पा. सहाय्यक कार्यामध्ये 5वं कार्य आहे सुरक्षित ठेव कप्पा. म्हणजे मौल्यवान वस्तू, सोने, चांदी, महत्वाची कागदपत्रे इत्यादी मौल्यवान वस्तू नाममात्र दराने सांभाळण्यासाठी बँका सुरक्षित तिजोऱ्यांची सोय उपलब्ध करून देतात. या तिजोऱ्यातील एकत्रित 2 चाव्या असतात. एक चावी बँक मॅनेजरकडे व एक ग्राहकाकडे असते. जेव्हा आपण त्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे आपण सुरक्षित ठेव कप्प्यामध्ये ठेवतोय आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा लॉक करून टाकतोय. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण बँकेत जातोय, मॅनेजरला आपण एक अर्ज ॲप्लिकेशन करतोय, आम्हाला हे त्याच्यातलं असं हे जी कागदपत्रे किंवा जे काही महत्त्वाच्या वस्तू आहेत ते पाहिजे. तर आपल्याकडे एक चावी असते आणि मॅनेजरकडे एक चावी असते. जोपर्यंत ह्या दोन्ही चाव्या एकत्रित लावल्या जात नाही तोपर्यंत ही तिजोरी म्हणजे सुरक्षित कप्पा लॉकर्स उघडलं जात नाही. तर मग दोन्ही चावे एकत्रित लावल्यानंतर हे लॉकर्स उघडलं जाते. त्याच्यातलं आपल्याला जे पाहिजे ते आपण मॅनेजरच्या समक्ष आपण काढून देतोय आणि कागदावर एखाद्या लिहून ठेवतोय, फॉर्मवर काय काढलोत आणि शिल्लक किती आहे ते आपण त्याच्यात लिहून ठेवतोय. मग नंतर ते लॉक लावून टाकलं जाते. मग एखाद्या वेळेस मॅनेजरला असं वाटलं की आपण त्याच्यातून चावी काढून त्याच्यातले काही कागदपत्र वगैरे बघावं, तर बघता येत नाही. कारण की जोपर्यंत दोन्ही चाव्या एकत्रित त्या लॉकरला लावल्या जात नाही तोपर्यंत सुरक्षित ठेव कप्पा उघडला जात नाही. म्हणजे ही लॉकर्सची सुविधा सुद्धा व्यापारी बँकांनी आपल्या ग्राहकांना दिलेली आहे. त्यानंतर परकीय चलन उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा किंवा परकीय चलनाचा व्यवहार सुद्धा व्यापारी बँका करीत असतात. एका देशाच्या चलनाच्या मोबदल्यात दुसऱ्या देशांचे चलन मिळवून देण्याचे काम सुद्धा व्यापारी बँका करीत असतात. उदाहरणार्थ आपल्याला अमेरिकेतून एखादी वस्तू आयात करायची असेल तर आपल्याला डॉलरची आवश्यकता असते. त्यांचं जे चलन आहे डॉलरची आवश्यकता असते. मग ते डॉलर उपलब्ध करून देण्याचं काम व्यापारी बँका करीत असतात. किंवा इंग्लंडकडून आपल्याला आयात करायची असेल तर इंग्लंडचं जे काही चलन आहे ना पाऊंड उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा व्यापारी बँका करीत असतात. तसेच एटीएम सुविधा म्हणजे याला एटीएम म्हणजे ऑटोमॅटिक टेलर मशीन म्हणतात. तर एटीएम सुविधा उपलब्ध या व्यापारी बँकांनी करून दिलेलं आहे. बँकेत न जाता बँकेतून पैसे काढणे व पैसे भरण्याची सोयीस्कर पद्धत म्हणजे एटीएम होय. एटीएमद्वारे आपण 24 तास पैसे काढू शकतोय आणि पैसे भरू शकतोय. आणि त्यानंतर आपलं सर्व बरेच काही व्यवहार आपण एटीएमद्वारे करू शकतोय. तर ही एटीएम सुविधा सुद्धा व्यापारी बँकांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे किंवा देत असतात. नंबर 8 क्रेडिट व डेबिट कार्ड म्हणजे क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे आपण वस्तू व सेवांची खरेदी करू शकतोय. म्हणजे हा एक पतपैसाच आहे. याच्याद्वारे आपल्या हे क्रेडिट कार्डद्वारे समजा आपल्या खात्यात कमी रक्कम असेल तरीही आपल्याला एक विशिष्ट रकमेपर्यंत सुद्धा आपल्याला एखाद्या वस्तूची खरेदी किंवा बऱ्याच वस्तूची आपल्याला खरेदी करता येते. क्रेडिट व डेबिट कार्डची सुविधा सुद्धा आपल्याला या व्यापारी बँकांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर आहे मोबाईल बँकिंग म्हणजे आज अलीकडे आपण पाहतोय प्रत्येकाकडे हे अँड्रॉइड मोबाईल आलेला आहे. तर हे स्मार्टफोनद्वारे आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण योनो ॲप डाउनलोड केलं की सर्व बँकविषयक कार्य आपल्याला मोबाईलवरून घर बसल्या ठिकाणी आपल्याला करता येतात. म्हणजेच घर बसल्या आपल्याला सर्व बँकविषयक व्यवहार किंवा बँकेचे व्यवहार मोबाईलवरून करण्याची सुविधा किंवा सोय व्यापारी बँकांनी उपलब्ध करून दिलेली आहे. मोबाईलवरून आपण आपलं मोबाईल रिचार्ज करू शकतोय, TV रिचार्ज करू शकतोय, लाईट बिल भरू शकतोय किंवा विम्याचे हप्ते भरू शकतोय, आपल्या घराचे भाडे भरू शकतोय किंवा एखादं कुठं आपलं घर असेल तर ते भाडे आपल्याला या
मोबाईलवरून आपल्याला तिथून आपल्याला भरलं की आपल्या मोबाईलवर ते अमाऊंट येऊ शकते. मग अशा पद्धतीनं एवढंच नव्हे तर वस्तू आणि सेवांची खरेदीसुद्धा आपल्याला मोबाईल बँकिंगवरून आपल्याला करता येते. म्हणजे बँकेत न जाता घर बसल्या सर्व बँकेचे व्यवहार आपल्याला मोबाईलवरून करण्याची सुविधा म्हणजेच मोबाईल बँकिंग होय. ही मोबाईल बँकिंग अलीकडील काळात व्यापारी बँकांनी दिलेलं आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन आहे. तर ही सुद्धा सुविधा व्यापारी बँका आपल्याला पुरवत असतात. मग त्यानंतर रोख्यांची खरेदी विक्री करण्याचं कामही व्यापारी बँका करीत असतात. म्हणजेच खातेदाराने तसे आदेश दिल्यास बँक खातेदाराच्या वतीने ऋणपत्र, कंपन्यांचे भाग, सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करण्याची व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम व्यापारी बँका करीत असतात. त्याचबरोबर व्यापारी बँकांचं मग अशा पद्धतीनं व्यापारी बँकांची ही सहाय्यक कार्य आहेत. त्यानंतर सर्वात शेवटचं काम व्यापारी बँकांचं आणि तेही महत्त्वाचं कार्य आहे ते पतनिर्मिती म्हणजे आता पहा, पतनिर्मिती कशाला म्हणतात? व्यापारी बँका पतनिर्मिती करतात. पतनिर्मिती हे व्यापारी बँकांचं मुख्य कार्य आहे. कारण की याच्यातून त्यांना जास्त नफा मिळू शकतोय म्हणून ते पतनिर्मिती जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. पतनिर्मिती म्हणजे काय? लोकांनी ठेवलेल्या ठेवी हा पतनिर्मिती म्हणजे व्यापारी बँकांनी आपल्या पतीवर, आपल्या क्रेडिटवर निर्माण केलेला पैसा किंवा बँकेच्या विश्वासावर निर्माण झालेल्या पैशास आपण पतपैसा म्हणतो. पतपैशाचं उदाहरण आपल्याला देता येईल. चेक आहे, चेक, डीडी म्हणजे धनादेश आहे, रोखे आहे, विनिमय पत्रे आहेत. तर याला आपण काय म्हणतोय? पत असे म्हणतोय. तर ही पत म्हणजे हे सर्व साधने म्हणजे ही पतनिर्मिती करण्याचं काम व्यापारी बँका करीत असतात. तर व्यापारी बँकांनी आपल्या पतीवर म्हणजेच क्रेडिटवर निर्माण केलेल्या पैशास आपण पैसा असे म्हणतोय. तर लोकांनी ठेवलेल्या ठेवी, आता पतनिर्मिती कशी होते पहा. लोकांनी ठेवलेल्या ठेवी हा व्यापारी बँकेच्या पतपैशाचा मुख्य स्रोत आहे. जेव्हा ग्राहक किंवा खातेदार ठेवी म्हणून बँकेकडे काही पैसा ठेवतात तर ठेवीदारांची रोख पैशाची ठेवतात. तर ठेवल्यानंतर बँका काय करतात? ठेवीदारांची रोख पैशाची मागणी पूर्ण करण्यासाठी या ठेवीमधील काही रोख रक्कम बाजूला ठेवली जाते आणि सर्वच ठेवीदार एकदाच खात्यातून पैसे काढत नसल्यामुळे बँका अल्प रकमेच्या साहाय्याने व्यवहार करू शकतात. ही रोख रक्कम वजा केल्यानंतर शिल्लक रकमेतून बँका गरजू लोकांना कर्जे मंजूर करतात व ती मंजूर झालेली कर्जे कर्जदाराच्या खात्यावर जमा करतात. म्हणजे ती बँकेची ठेव झाली. कर्जदाराच्या खात्यावर जमा झाली म्हणजे ती बँकेची काय झाली? ठेव झाली. म्हणजे ठेव निर्माण झाली. कर्जदार एकदाच पूर्ण ही कर्जाची रक्कम उचलत नसल्याचा बँकेचा अंदाज असतो. तेव्हा कर्जदाराची रोख पैशाची मागणी पूर्ण करण्यासाठी काही रोख निधी बाजूला ठेवून बाकी रकमेवर पुन्हा व्यापारी बँका कर्ज निर्माण करतात. अशा प्रकारे ठेवीमधून कर्जे व कर्जातून ठेवी व या ठेवीतून कर्जे व पुन्हा कर्जातून ठेवीची निर्मिती करून व्यापारी बँका मूळ ठेवीच्या कितीतरी पट पैशाची निर्मिती करतात. यालाच पतनिर्मिती म्हणतात. आलं ना लक्षात विद्यार्थी मित्रांनो? पतपैसा म्हणजे काय? ठेवीतून कर्जे व पतपैसा म्हणजे ठेवीतून कर्जे व कर्जातून ठेवी व या ठेवीतून पुन्हा कर्जे व पुन्हा कर्जातून ठेवीची निर्मिती करून व्यापारी बँका मूळ ठेवीच्या कितीतरी पट पैशाची निर्मिती करतात. यालाच कितीतरी पट पैशाची निर्मिती करतात. यालाच पतपैसा किंवा पतनिर्मिती असे म्हणतात. मग अशा पद्धतीनं व्यापारी बँकांची कार्य आपण इथं अभ्यासलेली आहेत. व्यापारी बँकांची प्रामुख्याने 4 कार्य, एक ठेवी स्वीकारणे आणि दुसरं कर्ज देणे, तिसरं सहाय्यक कार्य आणि चौथं पतनिर्मिती. मग अशा पद्धतीने नफ्याच्या उद्देशाने लोकांच्या ठेवी स्वीकारणे आणि गोळा झालेल्या ठेवीतून गरजू लोकांना कर्ज देणारी वित्त संस्था म्हणजे व्यापारी बँक होय. या व्यापारी बँकांच्या आपण सर्व कार्यांचा अभ्यास आपण इथं केलेला आहे. तर अशा पद्धतीने व्यापारी बँकांची कार्य इथं संपलेली आहेत. तर हे व्हिडिओ इथं आपण स्टॉप करू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.